नमस्कार. लोकसत्ताच्या 4 वाजताच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जाणून घेणार आहोत देशभरातल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आणि मनोरंजन क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात महत्त्वाची पहिली बातमी आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातली. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून जो शेतकऱ्यांचा संप गाजतोय त्या संदर्भातली आज महत्त्वाची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. काय आहे ही घोषणा पाहूयात, सांगतोय माझा सहकारी नंदकुमार. सायली, केंद्र सरकारनं आज शेतकऱ्यांना, देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज जी नवी दिल्लीत बैठक झाली आहे. या बैठकीत व्याज अनुदान योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे आणि या व्याज अनुदान योजनेनुसार शेतकऱ्यांना आता 4% व्याजदरानं पीक कर्ज हे उपलब्ध होणार आहे आणि जे उर्वरित 5% जे व्याजदर आहे ते सरकार भरणार आहे. सायली, त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची घोषणा आहे. शेतकऱ्यांच्या संपाला काही प्रमाणात तरी यश आलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांचा व्याजदर जो आहे त्यांच्या कर्जाचा हा कमी करण्यात आला आहे. पुढची बातमी आहे आंतरराष्ट्रीय जगतातली. लंडनमध्ये आज एक मोठी आग लागली आणि यात बऱ्याच जणांचा मृत्यू झाला आहे. काय आहे ही बातमी, सांगतोय माझा सहकारी मानस. नक्कीच. लंडनच्या पश्चिम भागामध्ये एक ग्रेनफेल टॉवर नावाची एक इमारत आहे. त्या इमारतीला प्रचंड मोठी आग लागलेली आहे आणि ही गगनचुंबी इमारत आहे, तरीही या संपूर्ण इमारतीला आग लागलेली आहे. या इमारतीमध्ये 120 फ्लॅट्स आहेत आणि शेकडो लोक होती या बिल्डिंगमध्ये ज्या वेळेला ह्या बिल्डिंगला आग लागली. पण आत्ता ह्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे. तब्बल 45 फायर इंजिन्स या ठिकाणी ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि 200 फायर फायटर्स म्हणजेच तिकडच्या फायर ब्रिगेडचे जवान ही आग विझवायचा प्रयत्न करतात. ही जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग 1974 साली बांधली गेली होती असं आपल्याला कळतं आहे. ह्या आगीमध्ये अनेकांचा मृत्यूही झालेला आहे, पण तो नक्की आकडा किती या संदर्भात स्पष्टता आत्ता सध्या नाही आहे आणि ही आग कशामुळे लागली ह्याच्याबद्दलही स्पष्ट कारण अजून समोर आलेलं नाही आहे. काही दिवसांपूर्वीच ह्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीचं काम करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला इथले जे रहिवाशी होते त्यांनी सांगितलं होतं की जर काही संकट आलं तर या इमारतीतून बाहेर पडण्यासाठी पुरेसे मार्ग उपलब्ध नाही आहेत आणि ही इमारत संकटात पडू शकते असं त्यांनी तिकडच्या स्थानिक प्रशासनाला सांगितलं होतं. पण तिथल्या स्थानिक प्रशासनाने याच्यावरती कुठली कारवाई केली नाही आणि आता आपल्याला दिसतंय की एक प्रचंड मोठी आग त्या बिल्डिंगला लागलेली आहे. तिकडचे जवान ती आग विझवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे खरंच नक्की काय होणार आता पुढे आणि किती जणांचा यात मृत्यू झाला आहे हे आपल्याला काही वेळात येणाऱ्या बातम्यांमधून कळेल. पण इतकी मोठी आग लागली आहे आणि तरीही प्रशासन त्याबाबत काही त्यांनी आधी काळजी घेतली नाही हे आपल्याला दिसतंय. पुढची बातमी आहे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या विषयातली. त्यांनी शेतकऱ्यांना काही मारहाण केली आहे अशी बातमी आहे. काय आहे ही बातमी, जाणून घेऊयात. पुन्हा औरंगाबादमधल्या सिल्लोडचे आमदार आहेत अब्दुल सत्तार, काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्यांच्यामुळे पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण की काँग्रेसने आपण शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी झाली तर त्याच्यामध्ये आमचा मोठा भूमिका आहे, त्याच्यासाठी आपण तो प्रश्न लावून धरला होता. आपण शेतकऱ्यांचा कैवार घेतल्याचा वारंवार त्यांनी अशी भूमिका मांडली होती. पण अब्दुल सत्तार यांच्या कृत्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. काल हा सर्व प्रकार घडला. सोशल मीडियावरती त्याच्या मारहाणीची आणि शिवीगाळीची क्लिप व्हायरल देखील झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी असं जे मुख्तार सत्तार आहेत ज्यांची आणि अब्दुल सत्तार यांच्या जमिनी बाजूबाजूला आहेत आणि काल हा प्रकार घडला. तर मुख्तार सत्तार यांचा असा आरोप आहे की माझी जी जमीन आहे ती त्यांच्या बाजूलाच आहे अब्दुल सत्तार यांच्या जमिनीच्या आणि ती शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न अब्दुल सत्तार यांच्याकडून सुरू आहे आणि त्यांच्या मुलाने, त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलीस देखील यावेळी होते पण पोलिसांनी राजकीय दबावापोटी पोलिसांनी याबद्दल कुठलीही तक्रार नोंदवून घेतली नाही असा त्यांचा मुख्तार सत्तार यांचा आरोप आहे. तर अब्दुल सत्तार यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. त्यांनी असं म्हटलं आहे की सकाराम कल्याणकर आहेत, जी दलित समाजातील व्यक्ती आहे, त्यांची ही जमीन आहे आणि मुख्तार सत्तार आहेत, त्यांनी ती जमीन त्यांना परत देत नाही आहेत. त्यामुळे काल मी पोलिसांना बोलवलं. मी पेरणीसाठी शेतामध्ये होतो, आजूबाजूला जमीन असल्यामुळे हा सर्व प्रकार मी पाहिला आणि मी पोलिसांना बोलवलं आणि मग पोलिसांसोबत समजा जर मध्यस्थी केली नसती, जर मी मध्ये पडलो नसतो तर मग कदाचित त्या सखाराम यांचा जीव गेला असता. त्यांना इतकी मारहाण मुख्तार सत्तार यांच्याकडून केली होती. तर त्यामुळे हे एकमेकांवरती आरोप एकमेकांकडून दोन्ही पक्षांकडून सुरू आहेत. त्यामुळे आता नेमकं याबाबतीत पोलीस काय भूमिका घेतात आणि हा वाद कितपत जातो आणि हे प्रकरण मुळात काँग्रेसला किती महागात पडतं हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सायली, त्यामुळे राजकीय दबावाचा वापर करत अशा पद्धतीने जर मारहाण होत असेल तर काँग्रेस पक्ष यावर लक्ष घालणार का या प्रकरणाकडे हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी आहे राष्ट्रीय फिल्म इन्स्टिट्यूटच्या संदर्भातली. काय आहे ही बातमी, सांगतोय माझा सहकारी रोहित.
सायली, आता केंद्र सरकार ज्या देशातील स्वायत्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्याबद्दल काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारची जी 68 खाती आहेत त्यांच्या अखत्यारीत साधारण 619 स्वायत्त संस्था येतात. यांचं सध्या नीती आयोग आणि पंतप्रधान कार्यालय यांच्याकडून या स्वायत्त संस्थांचं सर्वेक्षण सुरू आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 114 संस्थांचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. यामध्ये ज्या 42 संस्था आहेत त्या संस्थांमध्ये मोठे फेरबदल करायची गरज आहे असा अहवाल नीती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे. आता हे फेरबदल नक्की कशा प्रकारचे असतील तर यामध्ये काही स्वायत्त संस्था बंद करणे किंवा त्यांना इतर मोठ्या संस्थांमध्ये त्यांचं विलिनीकरण करणे आणि काही संस्थांना कॉर्पोरेट जसं FTI जी पुण्यातली संस्था आहे, सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था आणि दिल्लीतील पब्लिक लायब्ररी जी आहे, या 3 संस्थांना त्यांचं कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे त्यांना स्वरूप देण्याचा प्रस्ताव नीती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयाने ठेवला. पुढची बातमी आहे रेल्वेच्या संदर्भातली. काय आहे ही बातमी, सांगते माझी सहकारी प्रतीक्षा. नक्कीच सायली, रेल्वेने प्रवास करताना प्रत्येक प्रवासाला चांगले किंवा वाईट अनुभव येत असतात. असाच एक अनुभव एका प्रवाशाला आला. तो आरक्षित डब्यामधून प्रवास करत होता आणि दक्षिण एक्सप्रेसने प्रवास करत असताना मध्य प्रदेशच्या बीना येथे ट्रेन थांबली आणि ह्यावेळेस ट्रेनमध्ये तिकीट नसलेले काही प्रवासी शिरलेत आणि अर्थातच त्यामुळे त्यांनी लोअर बर्थची तिकीट त्यांच्याजवळ होती आणि हे प्रवासी आतमध्ये शिरून त्यांनी त्यांच्या सीटवर कब्जा केला. त्यामुळे ह्या प्रवाशाला उभ्याने प्रवास करावा लागला आणि दुर्दैव म्हणजे या पूर्ण प्रवासामध्ये एकदाही तिकीट चेक करायला आला नाही. त्यामुळे ह्याला जो काही शारीरिक आणि मानसिक त्रास या प्रवासाच्या दरम्यान झाला त्याची त्यांनी दिल्लीतल्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली आणि 2013चा हा प्रसंग होता आणि त्याची सुनावणी आत्ता झाली आणि सुनावणी करताना दिल्लीच्या ग्राहक मंचाने रेल्वे मंत्रालयाला त्याला जवळपास 75,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याची त्यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस ड्युटीवर जो TC होता जो अनुपस्थित होता त्यावेळेस त्याला 25,000 रुपयाचा दंड ठोठावला आणि हा दंड त्याने त्याच्या पगारातून द्यावा असंही न्यायालयाने सांगितलं आहे. आपण पाहतोय चिकाटीने जर आपण एखाद्या कोणत्या गोष्टीचा पाठपुरावा केला तर कशा पद्धतीने आपल्याला प्रशासनाकडून पण चांगल्या गोष्टीचं फळ मिळू शकतं. अशा पद्धतीने 75,000 रुपये या प्रवासाला मिळालेत. पुढची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली. डॅडी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे आणि या संदर्भातली काय बातमी आहे सांगते माझी सहकारी स्वाती. मुंबईचा कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्या आयुष्यावर आधारित डॅडी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे आणि त्याचा ट्रेलर मंगळवारी रात्री प्रदर्शित झाला आहे. कुख्यात गुंड ते एक राजकारणी असा प्रवास या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे आणि अर्जुन रामपाल डॅडीची म्हणजेच अरुण गवळीची भूमिका याच्यात साकारताना दिसणार आहे. या व्यक्तिरेखेच्या जवळ जाण्यासाठी अर्जुन रामपालने अरुण गवळीची प्रत्यक्षात भेटसुद्धा घेतली होती आणि असं म्हणतात की अरुण गवळीच्या नावाची दहशत आजही कायम आहे, पण अर्जुनने अनुभवलेला अरुण गवळी हा शांत आणि मितभाषी होता असं त्याने म्हटलेलं आहे. तसेच या चित्रपटांमध्ये आपल्याला अनेक मराठी कलाकारसुद्धा भूमिका बजावताना दिसणार आहेत. निशिकांत कामत, आनंद इंगळे, राजेश श्रृंगारपुरे हे मराठी कलाकार याच्यामध्ये भूमिका बजावताना आपल्याला दिसणार आहेत. त्याच्यामुळे 21 जुलैला प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडेल हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. सायली, नक्कीच अरुण गवळी यांच्या जीवनावर याआधीही चित्रपट झालेत, पण या चित्रपटाकडून प्रेक्षकांना नक्कीच जास्ती अपेक्षा असतील असं म्हणायला हरकत नाही. पुढची बातमी आहे दंगल चित्रपटासंदर्भातली. दंगल गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूडवर आपलं अधिराज्य करत आहे आणि या संदर्भात काय बातमी आहे सांगते माझी सहकारी सायली. बरोबर म्हणलीस सायली तू. दंगल हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता बरेच महिने उलटले आहेत, पण या चित्रपटाची घोडदौड आहे ती काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 2,000 कोटींच्या घरात पोहोचण्याची चिन्ह दिसत आहेत. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार 1,930 कोटींची कमाई केली आहे दंगल या चित्रपटाने. त्यामुळे परफेक्शनिस्ट आमिरचा हा जो चित्रपट आहे तो खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला असंच म्हणावं लागेल. चीनमध्ये दंगल प्रदर्शित झाला त्यानंतर त्याच्या कमाईच्या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता बाहुबली 2 हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाल्यावर दंगलला कशी टक्कर देतो हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. पण तुर्तास नॉन इंग्लिश मूव्हीजमध्ये दंगल 5व्या स्थानावर आहे आणि ही एक खरंच अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल.
आणि त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष आता दंगलच्या पुढच्या कमाईकडेही लागून राहिल्याचं पाहायला मिळेल सायली. नक्कीच बॉलिवूडसाठी आणि आमिर खानसाठी हे अतिशय आनंदाची बातमी आहे की दंगल गेल्या अनेक महिन्यांपासून चित्रपटगृहात जोरदार चालतोय. अशाच आणि आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींसाठी आपण पाहत राहा लोकसत्ता.com.